धीरूभाई अंबानी यांचा उल्लेख करत त्यांनी एक महत्त्वाचं विधान केले। पंपावर पेट्रोल सोडूनच धीरूभाई अंबानी कोट्यधीश झाला असं विधान अजित पवार यांनी केले। तर अंबानींबाबत वेगळ्या शब्दाचा उल्लेख केला असेल तर राजकारण सोडेल असं स्पष्टीकरण अजित पवारांनी दिले। मला सहकार टिकवायचं नसतं तर मी पंप काढले असते का? काही करू ना, माझी गोरगरिबांची मुलं लागली नसती त्या कामाला। पंपावर मुलं लागलं हे मला कमी पडायचं आहे आणि पंपावरच पेट्रोल सोडून धीरूभाई अंबानी कोट्याधीश झाला। तुम्हाला सगळ्यांना मी खरेदी विक्री संघ मार्केट कमिटीच्या पेट्रोल पंपाची माहिती देत असताना असं म्हणालो, या देशाची एक व्यक्ती म्हणजेच धीरूभाई अंबानी हे स्वतः पेट्रोल पंपावर पेट्रोल सोडण्याचं काम करत होते। हे चॅनेलवाले वेगळंच काहीतरी दाखवतात की अजितनी वेगळा उल्लेख केला। मी त्या चॅनलवाल्याला सांगू इच्छितो, मी जर वेगळा काही शब्द वापरलेला असेल तर राजकारण सोडेल, राजकारण। बातमी बडगुजरांबाबतची। ठाकरे सेनेतून हकालपट्टी करण्यात आलेले सुधाकर बडगुजर आज भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे। नाशिकमधील भाजप आमदार सीमा हिरेंचा बडगुजरांच्या या भाजप प्रवेशाला जाहीर विरोध आहे। मात्र त्यांच्या विरोधाला डावलून बडगुजरांना भाजपात प्रवेश दिला जाणार असल्याच्या वृत्ताला भाजपचे शहर अध्यक्ष सुनील केदार यांनी दुजोरा दिलाय। ही थेट दृश्य सुधाकर बडगुजर यांचा आज भाजपमध्ये प्रवेश होण्याची शक्यता आहे। त्याआधी त्यांच्या कुटुंबियांकडून त्यांचं औक्षण केलं जाते त्याची दृश्य आहेत। एकीकडे नाशिकमधल्या राजकारणात आज मोठी उलथापालथ होणार आहे। त्याआधी बडगुजर यांच्या घरी त्यांचं अशा पद्धतीनं औक्षण केलं जातं। महाराष्ट्रातल्या विविध भागातल्या पदाधिकारी नेत्यांचे इतर पक्षातल्या त्याच्यामुळे प्रवेश उद्या या असं निश्चित नाही, पण या आठवड्यात प्रवेश होणार। आता सुरुवात आहे, सर्व सहकारी बरोबर येत आहेत। सर्व सहकारी आल्यानंतर थोड्याच वेळामध्ये आम्ही इथून रवाना होणार आहे। साधारणपणे कोण कोण आहे आपल्या सोबत आता प्रवेश? भरपूर लोक आहेत, तुम्हाला बघायला मिळेल। थोड्या वेळात चित्र स्पष्ट होईल आणि ते बघायला मिळेल आपल्याला। किती वाजता हा सगळा प्रवेश होणार आहे आणि कोण कोण उपस्थित असणार आहे प्रवेशाला? 1 वाजेची वेळ मुंबईच्या कार्यालयाची आहे। नरिमन पॉईंट जवळ भारतीय जनता पार्टीचं कार्यालय, त्या ठिकाणी आम्ही 1 वाजेपर्यंत पोहोचणार। मोठं शक्ती प्रदर्शन तर बडगुजर हे दुपारी मुंबईत दाखल होणार आहे। त्याआधी नाशिकमध्ये त्यांच्या कुटुंबियांकडून त्यांचं औक्षण करण्यात आलेलं आहे। तर इकडे एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमध्ये शिंदे सेनेच्या सर्व कॅबिनेट मंत्र्यांची मुक्तगिरीवर बैठक पार पडली। वर्धापन दिनानिमित्त होणाऱ्या शिवसेनेच्या मेळाव्याची सर्वांवर जबाबदारी देण्यात आली। बैठकीमध्ये निधी वाटप तसंच नव्या जबाबदाऱ्या नियुक्त्यांवर प्रामुख्याने चर्चा झाली। अजित पवारांवर सर्व मंत्री नाराज आहेत, मात्र कुणालाही निधी कमी पडणार नाही असं आश्वासन एकनाथ शिंदेंनी दिले। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबतीतही बैठकीमध्ये महत्त्वाची चर्चा झाली। निधी वाटपावरून शिंदे सेनेच्या मंत्र्यांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे। निधी कमी पडणार नाही, एकनाथ शिंदेंनी मंत्र्यांना हे आश्वासन दिले। तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात रणनीतीही ठरवण्यात आली। शिवसेनेच्या मेळाव्यासंदर्भात सर्व मंत्र्यांवर एक जबाबदारी सोपवण्यात आली आहे आणि विभाग प्रमुख नियुक्त्यांवरून शिवसेनेतील नाराजी नाट्यावरही या बैठकीमध्ये चर्चा झाली। तर शिंदे सेनेनं पक्षाच्या वर्धापन दिनाची जोरदार तयारी सुरू केली आहे। शिंदे सेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची वरळीत आज बैठक होती। या बैठकीत खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे मार्गदर्शन करतील। दुसरीकडे ठाकरे सेनेच्या वरळीच्या लाला लजपतराय महाविद्यालयामध्ये आमदार आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीत कार्यकर्ता मेळावा होतोय, त्यामुळे मुंबई पोलिसांनी सुरक्षा व्यवस्थेत वाढ केली आहे। मागे पहा तुम्ही।
यानंतर बातमी आहे मुंबई गोवा महामार्गाबाबतची. या महामार्गावर पीर लोटे येथे पुलावरच्या रस्त्याला तडे गेलेत. गोव्याकडे जाणाऱ्या मार्गावर रस्त्याला भेगा पडल्यात. कालच मुंबई गोवा महामार्गावर कळंबणीमध्ये महामार्ग खचल्याचं समोर आलं होतं. त्यामुळे मुंबई गोवा महामार्गाच्या कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह उपस्थित होते. मुंबई गोवा महामार्गावर एकीकडे गोव्याच्या दिशेने जाताना पीर लोटे या ठिकाणी पुलावरच्या रस्त्याला तडे गेलेले आहेत. तर त्याआधीच काल मुंबई गोवा महामार्गावर कळंबणी येथे सुद्धा या रस्त्याला तडे गेलेले आहेत. त्यामुळे महामार्गाचं काम किती निकृष्ट दर्जाचं झालं हे यातून स्पष्ट होतं. तर इकडे नवी मुंबईमध्ये मुसळधार पाऊस झालेला आहे. या पावसामुळे वाशी सेक्टर 17 मध्ये वाशी प्लाझा परिसरात भिंत खचली. यावेळी 3 सेकंदानं एका व्यक्तीचा जीव वाचलाय. यात अनेक वाहनांचंही मोठं नुकसान झालंय. ही घटना इथल्या CCTV कॅमेऱ्यामध्ये चित्रित झालेली. ही दुर्घटना घडली त्यावेळेला एक व्यक्ती तिथे उपस्थित होती. काहीतरी अघटित घडतंय लक्षात येताच या व्यक्तीनं तिथून पळ काढला आणि 3 सेकंदात त्या व्यक्तीचा जीव वाचलाय. नवी मुंबईतल्या वाशी सेक्टर 17 मधली ही दुर्घटना आहे. वाहनांचं यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. मात्र अगदी 3 सेकंदात या व्यक्तीचा जीव वाचलाय. नाहीतर हे झाड आणि त्यानंतर हे मोठं गेटही या व्यक्तीच्या अंगावर पडलं असतं. यानंतर बातमी अंधेरीमधून. मरोळ परिसरामध्ये इमारतीचं बांधकाम सुरू असताना माती खचली आणि ढिगाऱ्याखाली अडकून एका कामगाराचा मृत्यू झाला. दुसऱ्या कामगाराला वाचवण्यात यश आले. त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. सोनेलाल प्रसाद असं मृत कामगाराचं नाव आहे. तो 27 वर्षांचा होता. मुंबई महानगरपालिकेकडून या घटनेची चौकशी करण्याची आणि काम बंद करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या. अंधेरीमध्ये इमारतीचं बांधकाम सुरू असतानाच ही दुर्घटना घडली आहे. तर पहिल्या पावसामध्ये KM रुग्णालयामध्ये पावसाचं पाणी तुंबलंच नसल्याचा अजब दावा करण्यात आलाय. 26 मे रोजी झालेल्या पहिल्याच पावसात KM रुग्णालयामध्ये पाणी साचल्याचं समोर आलं होतं. त्या प्रकरणी उच्च न्यायालयानं सुमोटो दाखल केली. या प्रकरणाच्या सुनावणीवेळी KMनं मात्र पाणी साचलंच नाही असं सांगत न्यायालयाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केलाय. पहिल्या पावसामध्ये KM रुग्णालयामध्ये पाणी साचलं होतं. त्यामध्ये रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांचेही हाल झाले होते. मात्र कोर्टाचीच दिशाभूल करण्याचं काम KM कडून करण्यात आलं. यानंतर धक्कादायक बातमी बुलढाणा जिल्ह्यातून. केस गळती आणि नख गळतीनंतर आता नवा आजार बुलढाण्यातल्या नागरिकांना होतोय. हाताला भेगा पडण्याचा आजार व्हायला लागलाय. मेहकर तालुक्यातल्या शेलगाव देशमुख इथला हा धक्कादायक प्रकार आहे. आरोग्य पथक शेलगाव देशमुख गावामध्ये दाखल झालेले आणि या सगळ्या रुग्णांची तपासणी केली जाते. मेहकर तालुक्यातल्या शेलगाव देशमुख इथला हा प्रकार आहे. पेशंट तपासले त्यापैकी 14 जणांना पामर केरॅटोडर्मा आणि एक्झिमा असल्याचं दिसून आलेलं आहे. तिथे ॲलर्जन आहेत, डिटर्जन आहेत, कॉस्टिक सोडा आहे. इव्हन काही लोकांना तर लसण सोलल्यानं सुद्धा हाताची ॲलर्जी होऊ शकते. हे शेलगाव देशमुखला निघालेले पेशंट ते काही काल आज निघालेले नाही आहेत. मागच्या 8 ते 10 वर्षापासूनची हिस्ट्री आहे आणि ते ऑन ट्रीटमेंट आहेत. त्यांना ट्रीटमेंट चालू आहे. म्हणजे तो आजार वाढू नये यासाठी त्यांना ती स्किनची ट्रीटमेंट सुरू आहे. बातमी वारीबाबतची.
वारकऱ्यांना टोलमाफी देण्याचा शासन निर्णय जारी करण्यात आला. 18 जून ते 10 जुलै दरम्यान टोल माफ करण्याचा निर्णय सार्वजनिक बांधकाम विभागानं घेतलाय. 10 मानाच्या पालख्या जाणाऱ्या मार्गावर टोल माफ केला जाईल. वारकरी मानाच्या पालख्या घेऊन जाणारे तसंच भाविक यांच्याकडून टोल घेतला जाणार नाहीये, त्यामुळे त्यांना मोठा दिलासा मिळालाय. राम कृष्ण तर इकडे त्र्यंबकेश्वरमधून निघालेल्या संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचं काल अहिल्यानगरमध्ये आगमन झालं. टाळ मृदुंगाचा गजर करत मोठ्या संख्येनं वारकरी या पालखी सोहळ्यात सहभागी झाले. संगमनेर तालुक्यातील पारेगाव इथे भाविकांनी पालखीचं स्वागत केलं. निवृत्तीनाथांची पालखी लोणी मार्गे आज श्रीरामपूरच्या दिशेनं रवाना होईल. तर आषाढी वारीसाठी पंढरपूरच्या दिशेनं निघालेल्या मुक्ताईच्या पालखीनं मराठवाड्यात प्रवेश केलाय. जालना जिल्ह्यामध्ये पालखीचं जल्लोषात स्वागत झालं. मुक्ताईंच्या पालखीचा जालन्यात मुक्काम असेल. मुक्ताईंच्या दिंडी सोहळ्याचं यंदाचं 318वं वर्ष आहे. दरम्यान शिवसेना आमदार अर्जुन खोतकर यांनी मुक्ताईंच्या पालखीचं दर्शन घेतलं. यानंतर बातम्या बघूया झटपट 100. पुण्याच्या मुळशी तालुक्यातल्या भोगावमधल्या खंडोबा मंदिर रस्त्यावर बिबट्याचा वावर दिसतोय. रात्रीच्या सुमाराला त्या ठिकाणाहून प्रवास करणाऱ्या एका व्यक्तीच्या कारसमोर बिबट्या आल्याचा व्हिडिओ त्यांनी कॅमेऱ्यामध्ये चित्रित केलाय. नाशिकच्या वाघाड फाटात अज्ञात वाहनानं मोटरसायकलला कट मारल्यानं BSF जवानाचा जागेवरच मृत्यू झाला, तर एक ग्रामस्थ जखमी झालाय. शशिकांत नाटे असं मृत जवानाचं नाव असून जखमीला रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. कोल्हापूरच्या आजरामध्ये नवदाम्पत्याचा गॅस गिझरच्या लिकेजमुळे गुदमरून मृत्यू झाला. सागर करमळकर आणि सुषमा असं नवदाम्पत्याचं नाव. गॅस लिकेज होऊन बाथरूममध्येच त्यांचा गुदमरून मृत्यू झाला. दोघांच्या मृत्यूनंतर परिसरात शोककळा पसरली. रत्नागिरीमध्ये मुंबई गोवा महामार्गावर कळंबणीत खचलेल्या महामार्गाचं काम प्रशासनानं हाती घेतले. महामार्गावरील मोठे तडे बुजवायला सुरुवात केली आहे. ओढ्यावरील पुलाच्या दोन्ही बाजूच्या कॉन्क्रीटला मोठमोठे तडे गेलेत, त्यामुळे अनेकांचा जीव धोक्यात आलाय. मात्र आता साम टीव्हीनं बातमी प्रसारित केल्यानंतर प्रशासनाला खडबडून जाग आली. यवतमाळच्या पारवात तरुणाचा पाण्यात पडून मृत्यू झाला. शंकर दोडके असं मृत तरुणाचं नाव. भोसा तलावात पोहायला गेला असता त्याला पाण्याचा अंदाज आला नाही, त्यामुळे त्याचा मृत्यू झाला. शोधकार्यानंतर तलावातून त्याचा मृतदेह हाती लागलाय. कल्याण रेतीबंदर परिसरामध्ये परवानगी न घेता अनधिकृतपणे मोठ्या प्रमाणात रेती उपसा सुरू आहे. यामुळे खाडीपत्राचा ऱ्हास, पर्यावरणाचं नुकसान अशा गंभीर समस्या उभ्या राहिल्यात. वाळू माफिया प्रशासनाला देखील जुमानत नसल्याचं दिसून येते. बदलापूर शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न आता लवकरच निकाली निघणार आहे, कारण बदलापुरात 2 नव्या उड्डाणपुलांसह रेल्वे मार्गाला समांतर पूल आणि सॅटिस प्रकल्प होईल. शहरातील कात्रप परिसरात तसंच बॅरेज रोडवरील डीमार्ट ते खरवई परिसरातील होप इंडिया कंपनीपर्यंत असे 2 नवे उड्डाणपूल उभारण्यात येणार आहेत. त्यामुळे बदलापुरात रस्ते वाहतुकीवर परिणाम झाला होता.
पावसामुळे बदलापुरात रस्ते वाहतुकीवर परिणाम झालेला. या ठिकाणी वाहतूक कोंडी झाल्याचं चित्र आहे. आदर्श विद्यालय ते बेलवली जवळपास 1.5 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. पुण्याच्या पिरंगुटमध्ये बांधकाम सुरू असलेल्या पुलाचा भराव पावसाच्या पाण्यात वाहून गेलाय. त्यामुळे तुटलेल्या वीज वाहिनीमुळे भुगाव पिरंगुटसह या संपूर्ण परिसराचा वीज पुरवठा रविवारी बंद होता. महावितरण कर्मचाऱ्यांच्या अथक परिश्रमानंतर वीज पुरवठा सुरळीत करण्यात यश आले. 20,000 वीज ग्राहकांचा वीज पुरवठा बंद झाला होता. काँग्रेसच्या माजी आमदारांची फॉर्च्युनर कार फोडण्यात आली आहे. यवतमाळच्या दुर्भाट जिल्हा परिषद शाळेच्या शेतजमिनीच्या पेरणीवरून वाद निर्माण झाला होता. या प्रकरणी दोघांविरोधात पाटण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय. माजी आमदार वामनराव कासावरांची फॉर्च्युनर कुऱ्हाडीनं तोडफोड करण्यात आली आहे. गडाबाराशी कुठलतून ते तुकडे. बुलढाणा जिल्ह्यामध्ये केस गळती नख गळतीनंतर आता नव्या आजाराची लागण झाली. यानंतर आता मेहकर तालुक्यामध्ये हाताला भेगा पडण्याच्या आजाराची चर्चा सुरू आहे. 20 गावकऱ्यांना हाताला भेगा पडल्याच्या तक्रारी आरोग्य विभागाकडे प्राप्त झाल्यात. यानंतर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाचं एक पथक शेलगाव देशमुखमध्ये दाखल झालंय. कोल्हापूर पालिका हद्दवाढ विरोधी कृती समितीकडून तीव्र विरोध केला जातोय. हद्दवाढ करावी या मागणीसाठी मुंबईत बैठकांचं सत्र सुरू आहे. त्यामुळे कृती समितीच्या माध्यमातून 20 गावांनी एकदिवसीय बंद पुकारलाय. जनतेच्या विरोधात जाऊन शासनानं कोणती भूमिका घेतली तर आगामी निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा इशारा देण्यात आलाय. यानंतर एक ब्रेकिंग न्यूज येते. भारताला भविष्यात कच्च्या तेलाच्या गरजेसाठी परदेशी आयातीवर अवलंबून राहावं लागणार नाहीये. कारण अंदमान समुद्रामध्ये एका मोठ्या ऑफशोर तेल साठ्याचा शोध लागण्याची शक्यता आहे, ज्यामध्ये अंदाजे 1,84,440 कोटी लिटर कच्च्या तेलाचा साठा असू शकतो. जर हा साठा खरा ठरला तर हे भारतासाठी गेम चेंजर ठरेल आणि देशाच्या अर्थव्यवस्थेला एक नवी दिशा मिळेल. केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायुमंत्री हरदीप सिंग पुरी यांनी या संभाव्य शोधाबद्दल माहिती दिली. अंदमान क्षेत्रामध्ये गयानासारख्या मोठ्या प्रमाणावर तेलसाठ्याचा शोध लागला तर भारताची अर्थव्यवस्था 3.7 लाख कोटी डॉलरवरून थेट 20 लाख कोटी डॉलरपर्यंत वाढण्यास मदत होईल. तुम्ही जर पाव खात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. कारण बदलापुरात पावात मेलेली माशी आणि फॉईल पेपरचा तुकडा आढळलाय. सुदैवानं वेळीचा प्रकार लक्षात आल्यानंतर या संदर्भात दुकानदाराला समज देण्यात आली. दरम्यान या घटनेमुळे बेकरीमधील अस्वच्छतेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. तर नवीन शैक्षणिक वर्षातील शाळा कालपासून सुरू झाल्यात. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत शालेय शिक्षण विभागानं तातडीनं नव्या आदेशांची अंमलबजावणी सर्व शाळांमध्ये करण्यात आली आहे. नव्या आदेशानुसार दिवसभरात विद्यार्थ्यांची 3 वेळा हजेरी घेतली जाणार आहे. गैरहजर असलेल्या विद्यार्थ्याच्या पालकांना तात्काळ SMS पाठवण्यात येईल. प्रत्येक शाळेमध्ये CCTV कॅमेरे अनिवार्य केलेत. शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी चारित्र्य प्रमाणपत्र बंधनकारक केले. विद्यार्थ्यांमध्ये कुठल्याही प्रकारचा मानसिक तणाव निर्माण होऊ नये म्हणून समुपदेशक नेमण्याच्या सूचनाही दिल्या आहेत.